नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये या अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आतापर्यंत जो काही खर्च आम्ही आमच्या कापूस पिकावरती केलेला आहे, मग फवारणीच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याने खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून म्हणा, तर तो त्या ठिकाणी वाया जाणार नाही। परिणामी जर आपण या अवस्थेमध्ये जर आपल्या कापूस पिकामध्ये जर योग्य काळजी जर नाही घेतली, तर मी असं सुद्धा म्हणू शकतो की त्या ठिकाणी जो काही आपला कापूस पीक आहे, तर ते कापूस पीक आपल्याला त्या ठिकाणी परिणामी उपटून सुद्धा टाकू लागू शकतं शेतकरी बांधवांनो। तर ते का? कारण आपल्याला माहिती की प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा जोरात झालेला आहे, खूप पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे आपल्या शेतामध्ये प्रचंड त्या ठिकाणी गारा झालेल्या आहेत आपल्या कापसाच्या शेतामध्ये। त्यातल्या जे काही शेतकऱ्यांच्या जमिनी कोरड्या चिबड्या जमिनी आहे, खूप पाणी त्या ठिकाणी साचून राहतं, तर अशा शेतकरी बांधवांच्या शेतातील जे काही कापूस पीक आहे, तर ते परिणामी खूपच पिवळं झालेले आहेत। पिवळं होऊन त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पातेगळ त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहेत। तर शेतकरी बांधवांनो, अशा कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आहेत, तर त्या केल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पाते संख्या, जास्तीत बोंडाची संख्या वाढून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। परिणामी आपलं कापूस पीक सेफ त्या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो, तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिलं आपल्याला हे काम करायचं की आपल्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी गारा असेल, पाणी असेल, तर ते पाणी त्यांनी आपल्या शेतामधून काढून द्यायचं आहे। आणि गारा जर त्या ठिकाणी जास्त झाला असेल, तर आपल्याला पहिलं जे काही काम करायचे, पहिली उपाययोजना आपल्याला काय करायची की आपल्याला एक जे काही बॅग आहे ती अमोनियम सल्फेटची आणून त्या ठिकाणी आपल्याला फट्टीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण शेतामध्ये फेकून द्यायची आहे। आता या अमोनियम सल्फेटचा आपल्या कापूस पिकाला काय फायदा होईल की त्या ठिकाणी अमोनियम सल्फेटमुळे जे काही गारा आपल्या कापूस पिकामध्ये झालेल्या आहेत, म्हणजे जमीन त्या ठिकाणी कोरडी होण्यास मदत होईल। जमीन त्या ठिकाणी जे काही मुळं आपले त्या ठिकाणी पूर्णतः बधीर झालेले आहेत, आपटे करत नाही, जे काही आम्ही खत व्यवस्थापन केलेले तर ते खत त्या ठिकाणी मुळांच्या माध्यमातून घेणं ते झाडांनी बंद केलेले आहेत, कारण गारा आहे, ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त ती जमीन ड्राय होईल, कोरडी होईल आणि कोरडी झाल्यामुळे ऑक्सिजन मिळेल। जे काही झाडं त्या ठिकाणी मुळं अन्न ग्रहण करतात, अन्न ग्रहण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात करेल। परिणामी जे काही कापूस आमचं पिवळं पडलेले आहेत, जे काही पातं त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आमचे पातेगळ झालेले आहेत, तर ते कमी होऊन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आमचं जे काही कापूस पीक आहे ते हिरवगार होणार आहे। आता या अमोनियम सल्फेटमुळे मध्ये सल्फर असल्यामुळे काय होणार आहे की सल्फर एक उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आहे, उत्तम प्रकारचं कीटकनाशक सुद्धा आहे। त्यामुळे याचा फायदा आम्हाला या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यातलं जे काही आमचं बोंड आहेत, हे जे काही तुम्हाला बोंड दिसत आहेत, तर त्या बोंडांची त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुगवणीचं काम असेल किंवा मग त्या ठिकाणी जे काही पानं आहेत आमचे, हे पानं हिरवं करण्याचं काम असेल, तर ते हे सल्फरमुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि जास्तीत जास्त पाण्याचा निचरा करण्यासाठी सुद्धा या सल्फरचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो। कोरडी जमीन लवकरात लवकर या सल्फरमुळे होत असते। त्यामुळे शेतकरी बांधव, तुम्ही एकरी एक बॅग अमोनियम सल्फेटची तुमच्या शेतामध्ये जास्त जर गारा असेल, पाणी असेल, तर पाणी काढून टाकायचं आहे आणि एक बॅग जे काही अमोनियम सल्फेट ते तुमच्या शेतामध्ये टाकून द्यायचे आहे। हे झालं शेतकरी मित्रांनो जमिनीच्या माध्यमातून देणारं खत। शेतकरी मित्रांनो, आता जे काही फवारणी आहे, त्या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला काय उपाययोजना करायची आहे की जे काही पातेगळ आमचं होणार आहेत, तर ते पातेगळ पूर्णतः थांबून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पातेधारणा होऊन बोंडांची संख्या वाढून जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। तर शेतकरी बांधवांनो, आम्हाला पहिलं काम हे करायचं की त्या ठिकाणी प्लॅनोपिक्स जे काही बाहेर आम्हाला मिळत असतं, हे प्लॅनोपिक्स आणायचं आहे, 20% बोरान आणायचं आहे आणि सोबत जे काही विद्राव्य खत आहे, मग ते 13-40-13 असेल, 052-34 असेल किंवा 13-0-45 कोणत्याही प्रकारचं विद्राव्य खत आणून आपल्याला हे जे काही 3 मी तुम्हाला घटक सांगितले, म्हणजे पहिलं प्लॅनोपिक्स, दुसरं 20% बोरान आणि एक विद्राव्य खत, हे तीनही आणून आपल्याला त्याची फवारणी आपल्या संपूर्ण कापूस पिकामध्ये करून घेणं गरजेचे आहे। आता याच्या प्रमाणासंदर्भात जर तुम्ही विचारलं, तर जे काही 20% बोरान आहे, तर ते 15 लिटरसाठी आपल्याला 25 ग्रॅम पर्यंत याचा वापर करायचा आहे। 20 लिटरचा असेल तर 30 ग्रॅम पर्यंत तुम्ही 20% बोरान घेऊ शकता। प्लॅनोपिक्स हे जास्तीत जास्त तुम्ही जे काही 15 लिटरचा पंप आहे त्यासाठी 4 मिली घेऊ शकता आणि जास्तीत जास्त 20 लिटरसाठी तुम्ही 5 मिली पर्यंत या प्लॅनोपिक्सचा वापर करू शकतात। आणि जे काही विद्राव्य खत आहे, ते विद्राव्य खत 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही याचा वापर करायचा आहे फवारणीच्या माध्यमातून। आता याचा उपयोग, याचं कार्य आणि याचा फायदा आम्हाला नेमकं काय होणार आहे की जे काही बोरॉन आणि प्लॅनोपिक्स आहे, यामुळे जे काही पातळ आमचं गळणार आहे, पातेगळ होणार आहे, ते पातेगळ पूर्णतः थांबून जाणार आहेत। जमिनीमध्ये गारा आहे, जमिनीमध्ये वापसा कंडिशन नाही आहे, पाण्यात धरून आमच्या जमिनीने ठेवलेले आहेत,
त्यामुळे जे काही आम्ही विद्राव्य खतांची फवारणी त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये करणार आहेत, तर यामुळे काय होणार आहे की जे काही पानं आहे या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही खत आहे, जे काही अन्न आहेत, ते अन्न आपल्या झाडाला त्या ठिकाणी मिळेल. परिणामी अन्न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही झाड आमचं पिवळं पडणार आहे, जे झाड त्या ठिकाणी त्याला मर लागणार आहेत, ते विक त्या ठिकाणी होणार आहेत. तर त्या ठिकाणी परिणामी पूर्ण झाड त्या ठिकाणी हिरवागार होऊन त्या ठिकाणी झाड हे सजीव राहील, म्हणजे मृत अवस्थेत त्या ठिकाणी आपलं झाड जाणार नाही. आणि जर अशी अवस्था जर नाही झाली तर परिणामी त्या ठिकाणी जास्तीत जास्त पातेदारणा होऊन आपलं पीक त्या ठिकाणी हिरवागार होऊन त्या ठिकाणी जे काही पातं आमचं पिवळं पडत आहे, तर ते पातं पिवळं पडणार नाही. जास्तीत जास्त पातेदारणा होऊन जास्त बोंडांची संख्या होऊन आमचं उत्पादन वाढणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मी जे काही तुम्हाला उपाय सांगितले, जमिनीच्या माध्यमातून अमोनियम सल्फेट आणि फवारणीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्लॅनोपिक्स, बोरॉन आणि विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.